नमस्कार मंडळी, मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं लसूण आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. थोडंसं धने, जिरे, हिंग आणि घरगुती तिखट 2 चमचे टाकले. थोडंसं पाणी टाकून त्याची पातळ पेस्ट करून घेतली. कडधान्य रात्रीच भिजायला घातलं होतं, त्याला 3 शिट्या करून घेतलेल्या आहे थोडंसं मीठ टाकून. आता फोडणी करूया. तर त्यात मी तेल टाकलेलं आहे, तेजपत्ता आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. एक कांदा टाकलेला आहे, तर छान परतल्यानंतर त्यात एक टोमॅटो टाकला आहे. आता ही जी आमटी आहे ना, तर ती मला एका माझ्या मैत्रिणीला द्यायची आहे. तिच्या घरी पूजा आहे आणि तिला ती हवी आहे माझ्या हातची. मग आता मी तिला ती करून देते आहे. तर आता छान परतल्यानंतर जो आपण वाटलेला मसाला आहे ना, तो त्यात टाकला आहे. गरम मसाला 1 चमचा टाकला आणि हे सुद्धा छान परतून घेतल्यानंतर 2 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं. मसाला छान शिजल्यानंतर हे शिजवलेलं कडधान्य आहे ते त्याच्यामध्ये मी ओतलं आहे. आता तिला खूप पातळ आमटी हवी आहे म्हणून मी पातळ केली आहे. हीच आमटी मी नेहमी थोडी घट्ट करते आणि माझ्या घरात ती घट्ट आवडते. पण आज तिला पातळ हवी होती तर तिच्या म्हणण्याप्रमाणे एकदम पातळ केली. मला वाटलं कशी झाली असेल, पण खूप छान झाली होती. तिच्या घरात सुद्धा सगळ्यांना आवडली आणि माझ्यासुद्धा. चला तर मग बाय.